श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी भक्त हो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांमध्ये विष्णूला विश्वाचे पालन करते म्हणून पूजले जाते. मान्यतेनुसार ज्या साधकावर श्रीहरी विष्णूंची कृपा असते त्याला कुठल्याच गोष्टींची कमतरता नसते. त्याला जीवनातील प्रत्येक संकटांपासून मुक्ती मिळते. अशा या श्रीहरी विष्णूंना गुरुवार समर्पित आहे आणि या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच विष्णूंची उपासना प्रत्येक व्यक्ती अनेक मार्गाने करत असतो. विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वात महत्त्वाचे स्तोत्र म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम. विष्णूंच्या उपासनेसाठी हे विष्णू सहस्त्रनामाचे पठण खूपच फलदायी ठरते. यामुळे श्रीहरींची कृपा लाभत सर्व कामे सहज होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे विष्णू सहस्त्रनाम काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, हे विष्णू सहस्त्रनाम पठण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, ते कशा पद्धतीने पठण करायचे, हे सर्व आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. स्वामी भक्तो, श्री विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचे स्तोत्र होय. वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हटले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र आले असून याचा नेहमी पाठ करणाऱ्या व्यक्तीला धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थात प्राप्त होतात असे सांगितले आहे. श्री विष्णू पूजनामध्ये विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हटले जाते. तसेच सत्यनारायण पूजेच्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक देखील केला जातो. लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तर व्यापारी समाजात या स्तोत्राला विशेष महत्त्व आहे. जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठण करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते. यात भगवान श्री विष्णूंची भूतात्मा, हिरण्यगर्भ, मनु, पुतात्मा अशी वैदिक नावे दिसतात. त्याच जोडीने रुद्र, शंभू अशी काही शिवशंकराची नावेही यात दिसतात. शिव आणि श्री विष्णू या देवतांचे ऐक्य दाखवण्यासाठी अशी नावे आलेली आहेत असेही याविषयी काही अभ्यासक नोंदवताना दिसतात. याच विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व सांगताना भीष्म पितामह सांगतात की विष्णू सहस्त्रनामाचे पठण युगानुयुगे फलदायी ठरेल. जो कोणी नियमितपणे याचे पठण करेल किंवा श्रवण करेल त्याचे प्रत्येक प्रकारचे कष्ट दूर होतील. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणाऱ्यांवर दुर्भाग्य, धोका, जादूटोणा, दुर्घटना आणि वाईट नजरेचा काहीही असर होणार नाही. आता हे इतके प्रभावशाली श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण कसे करावे? तसे तर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण दिवसाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते. परंतु शक्यतो विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तादरम्यान केल्यास शुभ मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण आंघोळ केल्यानंतर सकाळी, संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी देखील केले जाते. तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून पिवळे कपडे परिधान करावे. भगवान विष्णूंना पिवळे पुष्प, चंदन, पिवळ्या अक्षता आणि धूप दीप अर्पण करावा. त्यानंतर त्यांना गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवावा. मग त्यांच्यासमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंना शिव, शंभू आणि रुद्र यासारख्या नावानेही ओळखले जाते, जो हे स्पष्ट करते की शिव आणि विष्णू वास्तव्यामध्ये एकच आहेत. जर तुमच्याजवळ वेळ कमी असेल आणि तुम्ही नियमितपणे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकत नसाल तर तुम्ही आणखीन एका मंत्राचा जप करू शकता, जो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तो मंत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा मंत्र. हा मंत्र भगवान विष्णूंच्या सहस्त्र नावांचं फळ देणारा आहे असं मानलं जातं. तो मंत्र अशा प्रकारे आहे: ओम नमो सव अनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्षी शिशुरोरुभावे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः. या मंत्राचा तुम्ही
तुम्हाला दिवसभरामध्ये होईल तसा आणि तेवढ्या वेळा जप करावा. त्यामुळे तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याचे फळ मिळते. या स्तोत्राच्या नित्य पठनाने विष्णू आणि शंकरांची कृपादृष्टी तर प्राप्त होतेच, परंतु ज्या घरामध्ये श्री विष्णूंचा निवास असतो, श्री विष्णूंची कृपादृष्टी असते, तेथे माता लक्ष्मीचा देखील निवास असतोच. त्यामुळे तुमच्यावर या स्तोत्राच्या पठनाने माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न होईल. तसेच या स्तोत्राचे पठन केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होऊन धार्मिक कर्म आणि आपले भविष्य देखील सुधारते. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होऊन त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा. असे केल्याने देखील तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. तर असे हे प्रभावशाली विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपण कोणत्या गोष्टींसाठी कशा पद्धतीने किती वेळा वाचावे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल. तोपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय.